आघाडी काँग्रेस सरकारमधील एकमेव महिला आमदार असूनही या खेपेलाही मंत्रिपद डावलण्यात आल्यानं कालपासून उपोषणाला बसलेल्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांची प्रकृती रात्री गंभीर बनली होती। मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मंत्री रवी नाईक यांच्यासह त्यांची भेट घेतली आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली। मात्र श्रीमती फर्नांडिस यांनी उपोषण सुरूच ठेवलं। त्यानंतर मुख्यमंत्री आणि श्रीमती फर्नांडिस यांची एक चर्चा झाल्यावर त्यांनी इस्पितळात जाऊन उपचार घेण्याची संमती दर्शवली। त्यांच्या मागण्याचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करू असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलं। मैंने उनसे बात की है, कल रात को मेरी उनसे बात हुई थी, तो मेरे हृदय में उनके लिए हमेशा स्थान रहेगा। ये अच्छी कार्यकर्ता है, इसके बारे में मुझमें कोई संदेह नहीं है। और जो उनका कहना है मैं उनसे फिर से एक बार मिलके कोशिश करूंगा। Yeah, at the moment, Mrs. Victoria Fernandes seems stable after examination. Just keeping her under observation till tomorrow morning. We'll see how it goes today. ठीक आम्ही कंपनी गेली आणि आता विंडेजन आम्ही तिका घातल्या आणि कंडिशन आता स्टेबल आसा तिची। सीएम स्वतः हांगासर आयले आणि ताणी सांताक्रूजच्या लोकांकडे आणि सगळ्यांकडे अपॉलॉजी मागली आणि आता एक तोडगो काडपाचो निश्चय केल्लो आसा। आता पळोवया, पूण त्यातून बरी आसा। तिची हायपोग्लिसेमिया जाली, साखर देंवली तिची आणि हार्टबीट्स वाडले आणि जे हार्टाचेर पेज येवपाक लागलो। तेन्ना आमी तिका इमिजिएटली शिफ्ट करचें थारायलें। आणि तिका आनी दवरूंक शकनासले थंयसर, कित्याक एटॅक येवंक शकतालो हार्टाचो ह्या कामा खातीर।